सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे उद्यमशील शेतकरी समाजसेवक अच्युत प्रभू तेंडुलकर यांनी जायफळ या मसाले वर्गातील फळावर संशोधन करून कोकणच्या हवामान आणि मातीशी अनुरूप अशा समर्थ 1 आणि समर्थ 2 या प्रजाती विकसित केल्या असून त्यांना भारत सरकारच्या वनस्पती जाती नोंदणी विभागानं अधिकृत मान्यता दिली आहे। त्यांचे कायदेशीर हक्क म्हणजेच पेटंट अच्युत प्रभू तेंडुलकर यांना प्रदान केले। अच्युत प्रभू तेंडुलकर यांनी विकसित केलेल्या सदर प्रजाती या स्थानिक हवामानाशी सुसंगत, अधिक उत्पादन देणाऱ्या आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असल्यानं जायफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल आणि त्यांची उत्पादन क्षमता आणि उत्पन्न यामध्ये लक्षणीय वाढ होईल असा त्यांना दृढ विश्वास आहे। जायफळ समर्थ वन आहे, विकसित आम्ही केले म्हणजे विकसित झालेत ते, म्हणजे ह्यानी काय सांगा निसर्गाने आम्ही ते फक्त हेरलेत आणि हे चांगल्यापैकी दिसलं म्हणून त्याचं हे केलं, म्हणजे लोकांनी त्याच्यात खूप रस घेतला म्हणून ते हे झालं। आणि आपले मुळदा कृषी विद्यापीठाचे जे सर आले होते आणि त्यांनी ते हे केलं, काय सांगा पॅटर्नसाठी पाठवलं। ह्याचा सीझन मे अखेर चालू होतो, जून जुलै ऑगस्ट पर्यंत असतो साधारण, भरपूर फुल सीझन। आणि बाकी दिवसात अशी किरकोळ असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही। वापर मसाल्यात जास्तीत जास्त मसाला, नाही तर औषधातही वापर होतो। 800-850 रुपये किलो जायफळ मिळते आणि पत्री आहे ना ती 2000 रुपये किलो। आणि वरची जी साल आहे लोणच्यात किंवा ह्याच्यात ह्याच्यात वापरतात कॅन्डी बिंडी करायला, ती साधारण 20 रुपये किलो जाते। बाजारपेठ आम्ही कुठे पाठवत नाही, आमच्या घरी येऊन नेतात। कोल्हापूरवरून सुद्धा लोक येतात। कुठून आणि कुठून येतात? कोल्हापूर इकडचे जिल्ह्यातले मसालावाले वगैरे मोठ्या प्रमाणात येतात आणि घेऊन जातात। हां, समर्थ एक जे आहे झाड ना, ते एका फळात 2 बिया असतात आणि फळ मोठं असते, भरपूर लागणं झालं भरपूर आहे। हां, फळ साधारण सफरचंद एवढी सुद्धा फळं जातात त्याची, त्याच्यामुळे पत्री जास्त आणि जायफळही जास्ती। आणि समर्थ 2 आहे ते तोतापुरी आंबा असतो त्या टाईप फळ असते मोठं, आणि त्याला तर ह्याच्या कितीतरी पट जास्ती पत्री आहे आणि जायफळही मोठं आहे ते। त्याच्यामुळे दोन्ही झाडं हे चांगली आहेत आणि ती हेरली आणि त्याचं आम्ही हे पुढे हे केलं पॅटर्नसाठी।